या प्रकरणामध्ये वेळ, वेग आणि अंतर या संबंधीचा अभ्यास करणार आहोत। आता आपल्याला एक माहिती आहे की कोणत्याही गाडीचा, कोणत्याही वाहनाचा वेग जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला त्या गाडीने किती अंतर, किती कालावधीमध्ये पार केलं हे आपल्याला माहिती पाहिजे। म्हणजे एखादी गाडी 4 तासात 200 किलोमीटर जात असेल तर आपण सांगू तिचा वेग ताशी 50 किलोमीटर आहे, कारण 200 भागिले 4 म्हणजे अंतर भागिले वेळ बरोबर वेग। हे सूत्र 3 चलांचं आहे। अर्थातच 3 चलांपैकी कोणतीही 2 चलं माहिती असतील तर तिसरं आपल्याला काढता येईल। उदाहरणार्थ अंतर काढायचं असेल तर वेग गुणिले वेळ हे सूत्र वापरता येईल। वेळ काढायची असेल तर अंतर भागिले वेळ हे सूत्र वापरता येईल। परंतु एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की हा वेग हा ताशी किलोमीटर ह्या एककामध्ये मोजला जातो, किंवा म्हणजे दर किलोमीटर पर आवर ज्याला आपण म्हणतो किलोमीटर पर तास, किंवा आपल्याला तो मीटर पर सेकंद असाही मोजला जातो। मग काही वेळेला आता विशेषतः वेळ ओलांडायला किती वेळ लागेल रेल्वे गाडीला, अशा तऱ्हेची जेव्हा आपल्याला गणितं विचारतात तेव्हा रेल्वेचा वेग हा किलोमीटर पर आवर दिलेला आहे आणि त्याचं रूपांतर मीटर पर सेकंदमध्ये, कारण खांब ओलांडायला किंवा प्लॅटफॉर्म ओलांडायला गाडीला वेग अगदी काही सेकंद लागतो आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की किलोमीटर तासाचं रूपांतर मीटर पर सेकंदमध्ये करायचं असेल तर आपल्याला 5/18 त्याला गुणावं लागतं। कारण आपण काय करतो की 1000 किलोमीटर जर ती 3600 सेकंदात जात असेल तर एका सेकंदात किती, आणि म्हणून आपल्याला 1000ला 3600 भागावं लागतं। संक्षिप्त भाग दिला की त्याचं उत्तर येतं 5/18। आता हेच जर आपल्याला मीटर पर सेकंद दिलेलं असेल आणि त्याचं किलोमीटर पर आवर करायचं असेल तर आपल्याला 18/5 गुणावं लागतं। म्हणजे एखाद्या वाहनाचा किंवा एखाद्या प्राण्याचा वेग आपल्याला दिलेला असतो विशेषतः मीटर पर सेकंदमध्ये, तर त्याचंही रूपांतर आपल्याला करून घेता येतं। आता अशा तऱ्हेची आपण गणित बघूया। पहिल्या गणितामध्ये त्यांनी सांगितलंय की हरीला 80 किलोमीटर चालायचं आहे, तो ताशी 16 किलोमीटर प्रमाणे 4.5 तास चालतो, तर आता त्याचं चालायचं अंतर किती राहिलं आहे। मग आपण काय करणार, तो किती चालून त्याचं झालं, हे चालून झालेलं अंतर हे किती आहे हे आधी आपण काढूया। म्हणून आपल्याला अंतर काढायचं आहे, आपल्याला अर्थातच त्याचा वेग आणि गुणिले त्याचा वेळ यांचा गुणाकार करावा लागेल। म्हणून 14 64 आणि 8 72 किलोमीटर। म्हणजे बघा त्याचं चालून झालेलं अंतर 72 आहे, त्याला एकूण चालायचं अंतर आहे 80, म्हणजे उरलेलं अंतर किती असणार आहे तर अर्थातच 8 किलोमीटर। म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2। अजून त्याला 4.5 तास चालल्यानंतर 8 किलोमीटर अंतर चालायचं आहे। आता ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून दुसऱ्या 180 किलोमीटर अंतरावरील गावाला जाते। आता एक गाडी एका गावाहून निघाल्यानंतर दुसऱ्या गावाला जाते, तिचा वेग होता 80 किलोमीटर पर आवर आणि त्यांच्यातलं अंतर होतं 180। म्हणजे त्या गाडीला त्या गावाला पोचायला किती वेळ लागला असेल तर त्याचा आपण वेळ काढूया। पहिल्यांदा जाताना तर 180 हे अंतर आहे आणि वेग आहे 90, म्हणजे तिला 2 तास लागले असतील। पण येताना काय झालं की परत येताना तिचा वेग होता फक्त 60 किलोमीटर, आता वेग आहे तिचा 60 किलोमीटर पर आवर। तर आता तिला किती वेळ लागला, येताना वेळ लागलेला आहे पुन्हा अंतर तेवढंच, कारण गावांमधलं अंतर काही बदलणार नाही आहे, पण आता तिला लागले 3 तास। आणि आता आपल्याला तिचा सरासरी वेग काढायचा आहे। सरासरी वेग काढताना आपण तिने एकूण अंतर
किती एकूण वेळामध्ये पार केलं, एकूण त्याच्यासाठी किती कालावधी लागला हे आपल्याला जर समजलं तर आपल्याला तिचा सरासरी वेग काढता येईल. सरासरी वेग. मग आता एकूण अंतर किती झालं तर 180 जाताना अधिक 180 येताना म्हणजे 360 किलोमीटर झालं. एकूण तिला किती वेळ लागला तर जाताना 2 तास आणि येताना 3 तास म्हणजे एकूण 5 तास तिला लागले. आता तिचा सरासरी वेग किती झाला तर 5 7 35 आणि 5 दुणे 10 72 किलोमीटर पर तास. आता त्यांनी दिलेलं आहे का बघा 72 किलोमीटर पर तास दिलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलं. आता तिसऱ्या गणितात 8 सेकंदात एक गाडी 88 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती. आता ताशी म्हणजे अर्थातच किती सेकंदात तर 3600 सेकंदात. म्हणून आपण लिहूया की 8 सेकंदामध्ये ती गाडी 88 मीटर जाते तर 3600 सेकंदात ती गाडी किती जाईल. आपण जर उत्तर काढलं तर आपल्याला आलेलं उत्तर हे मीटरमध्ये असणार आहे हे लक्षात ठेवा. कारण आपल्याला हे मीटर आहेत म्हणजे 8 एके 8 8 एके 8 11 झाले म्हणजे 11 0 0 11 0 0 11 66 11 त्रिक 33 आणि 6 39 इतके मीटर झाले. आता हे उत्तर दिलेलं आहे का बघा तर पहिली तिन्ही उत्तरं ही किलोमीटर आहेत आणि चौथं फक्त मीटर आहे पण तो आकड्यामध्ये एक 0 कमी आहे. मग आपण याचे किलोमीटर करून घेऊया. किलोमीटर करायचे म्हणजे 1000 भागायचं आणि म्हणून 39.6 इतके किलोमीटर आले. 39.6 हा पर्याय क्रमांक 2 आहे. कारण 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर हे आपल्याला माहिती आहे. आता चौथं गणित. ताशी 36 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या 110 मीटर लांबीच्या आगगाडीस 140 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. आता जर वेळ काढायचा असेल तर आपल्याला तिला किती अंतर जायचं आहे आणि तिचा किती वेग आहे हे काढायला पाहिजे. आता वेग आपल्याला दिलाय 36 किलोमीटर आणि म्हणून म्हणजे याचा वेग आपण ताशी किलोमीटरमध्ये न लिहिता आपल्याला जर मीटर पर सेकंदमध्ये लिहायचा असेल तर आपल्याला 5/18 गुणायला पाहिजे म्हणजे झाला 10 मीटर पर सेकंद. आणि तिला किती अंतर जायचं आहे रेल्वेला तर स्वतःची लांबी आणि पुलाची लांबी म्हणजेच तिला एकूण 110 अधिक 140 म्हणजेच 250 मीटर अंतर जायचं आहे. आता अंतर माहिती आहे आणि वेग माहिती आहे म्हणजे अर्थात तिला किती वेळ लागेल तर 250 भागिले 10 आणि म्हणून एकूण तिला वेळ लागेल 25 सेकंद. आता 25 सेकंद हे तिसऱ्या पर्यायामध्ये उत्तर आहे. आता 5व्या गणितात बघा. एका मोटारीने 2 तासात 52 किलोमीटर 3 तासात 54 किलोमीटर आणि शेवटच्या 4 तासात 65 किलोमीटर अंतर कापले तर मोटारने सरासरी दर ताशी किती किलोमीटर प्रवास केला. आता आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे तिचा आणि सरासरी वेग काढायला आपल्याला तिचं एकूण अंतर काढायला पाहिजे. एकूण अंतर किती आहे बघा. पहिल्या 2 तासात 52 मग आहे 54 आणि मग आहे 65. याला अनुक्रमे वेळ किती लागलेला आहे तर 2 तास 3 तास आणि 4 तास. आणि त्यामुळे आपल्याला जर बेरीज केली तर आपल्याला किती मिळेल 5 आणि 4 9 आणि 2 11 6 आणि 1 7 आणि 10 17 4 आणि 3 7 आणि 2 9 म्हणजे आपल्याला येईल उत्तर 19 किलोमीटर प्रत्येक तासात. कारण